बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यात सातपुडा पर्वत पायथ्यालगत असलेल्या टुणकी येथील श्री गोविंद चैतन्यजी महाराज यांच्या श्रद्धाश्रमात माजी मंत्री तथा विद्यमान आमदार डॉक्टर संजय कुटे यांचा पंचक्रोशीतील उपस्थित भाविकांच्या वतीने शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन सहृदय सत्कार करण्यात आला। या निमित्त आयोजित सत्कार सोहळा प्रसंगी श्रद्धा आश्रमाचे सर्वेसर्वा श्री श्री गोविंदजी चैतन्य महाराज यांच्यासह पंचक्रोशीतील भाविक भक्त माता भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते। या कार्यक्रमाचे औचित्य साधून आमदार संजय कुटे यांच्या वतीने ठरल्याप्रमाणे वसाली मुख्य रोड पासून ते श्रद्धा आश्रमापर्यंत असलेल्या मुख्यमंत्री ग्रामसडक योजना पोच रस्त्यासाठी वाढीव निधी उपलब्ध झाल्यानंतर खडीकरणासह डांबरीकरण कामांचे उद्घाटन यावेळी करण्यात आले। गुरूंचे सानिध्य लाभल्याने अध्यात्मात निश्चितपणे वाढ होऊन मनुष्य हा सकारात्मकतेकडे वाटचाल करतो। राजकीय व्यक्तींचे राजकीय क्षेत्र फार वर्दळीचे जरी असले तरी त्यांनी अशा आश्रमस्थळी गुरूंच्या चरणी नतमस्तक होऊन निसर्गाच्या सानिध्यात थोडा वेळ दिला तर यातून मिळणारी पारलौकिक ऊर्जा, आध्यात्मिक समाधान व मनस्वी आनंद हा अंतरात्म्याला खऱ्या अर्थाने दिलासा देणारा ठरत असल्याचे प्रतिपादन या सत्कार सोहळ्याप्रसंगी बोलताना डॉक्टर संजय कुटे यांनी केले। या कार्यक्रमाचे औचित्य साधून सत्कार सोहळ्याला उपस्थित राहिलेल्या सर्व भक्त व माता भगिनी यांना श्रद्धा आश्रमच्या वतीने महाप्रसादाचे वितरण करण्यात आले। या महाप्रसादाचा पंचक्रोशीतील भाविक भक्तांनी मोठ्या संख्येने लाभ घेतल्याचे यावेळी दिसून आले। सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी उपस्थित साधकांनी अथक परिश्रम घेतले। MCN न्यूज मराठी करिता श्याम खंडागळे, टुणकी। हा आश्रम जो आहे इथं आल्यानंतर जो एक शांती मिळते ते काही दिवसभर मिळत नाही, म्हणून शेवटपर्यंत जाऊया। एक शांती पण मनाला मिळते आणि अध्यात्म जिथं असतं या आश्रमाच्या माध्यमातून परमपूज्य महाराजांनी आणि आपण सगळ्यांनी जे भाविक आहेत एक मंगलमय आणि एक चांगलं वातावरण या भागामध्ये तयार केलं। मागच्या एक दोन कार्यक्रमाला जेव्हा होतो तेव्हा आपला यज्ञ होता, अतिशय भारावलेलं वातावरण की ज्या वातावरणामध्ये तुम्हाला 2 तास येतं वाटतं इथून जाऊच नाही, इतकं सुंदर आणि इतकं अध्यात्म की ज्यामध्ये माणसाला सगळे इंद्रिय माणसाचे प्रफुल्लित होऊन जातात। म्हणून अशा वातावरणामध्ये अशा अध्यात्मामध्ये काही वेळ आपला जर घालवला तर ज्या राजकारणामध्ये दुष्प्रवृत्ती असतात किंवा दुष्कृत्य असतात, अपप्रवृत्ती असतात, त्या आपोआप नष्ट होतात किंवा तुमच्या मनातून चालल्या जातात। आणि म्हणून असे झाले त्यात राजकारणी लोकांनी राहिलं पाहिजे। त्याला दिवसभर रात्रभर राजकारण करणाऱ्यांचे काय हाल होतात ते तुम्हाला माहिती, पण दिवसभर रात्रभर राजकारण नसतं। आणि आमच्या आई वडिलांची शिकवण आहे समाजकारण हेच राजकारण आमच्यासाठी। समाजकारण करणे आणि त्यामध्ये दीन दलित दुबळे गरीब शेतकरी शेतमजूर यांच्या जीवनामध्ये परिवर्तन कसं होईल आर्थिक आणि सामाजिक या दृष्टिकोनातून प्रयत्न करणे आई वडिलांची शिकवण आहे। तर त्या पद्धतीने आपण चालतो ना। महाराजांचा आशीर्वाद पहिल्यापासून आहे। महाराज इकडे असले की एक या भागामध्ये जिव्हाळा आणि आधार की महाराजांचं इथं स्थान आहे आणि त्यामुळे या भागातल्या दुष्प्रवृत्ती ज्या आहेत त्या कमी होण्यास मदत होते। आणि म्हणून आश्रमाचं जे काय काम महाराजांनी जसे आदेश दिले त्याप्रमाणे आपण एक एक काम करत गेलो। रस्त्याचं मला आठवते की पहिले 40 लाख आपण इथून घेतले, पण त्याच्यात काय थोडाफार होत होता, म्हणजे व्यवस्थित होत नव्हता। मग आपण मुख्यमंत्री ग्रामसडक याच्यातून बसवला। मग 1 कोटी 60 लाखाचा रस्ता आपण म्हटलं एक वेळेस कसं आहे की आश्रमात जेव्हा तुम्ही याल तुमचा रस्ता जर चांगला असला तर लोकांनी प्रसन्न वाटते आणि मग आवाज यायसाठी खूप त्रास होत नाही। आणि मग 1 कोटी 60 लाखाचा रस्ता आपण इथं बनवतो आहे की तो एक चांगला आपल्यासाठी होईल आणि संपर्काचं स्थान अध्यात्मासाठी अतिशय महत्वाचं असतं। आणि महाराजांचे विचार आचार आणि त्यांचं अध्यात्मावरचं प्रवचन हे आश्रमामधून दिवस वाढत जावं, जेणेकरून आपल्या मतदारसंघावर कोणत्याही अपप्रवृत्तीचा प्रभाव पडणार नाही, प्रभाव होणार नाही। आणि हा मतदारसंघ जो आहे हा सुसंस्कृत चांगल्या विचारांचा, चांगल्या लोकांचा आणि चांगला विचार करणाऱ्या लोकांचाच मतदारसंघ राहावा। आणि म्हणून मी बऱ्याचशा माझा आपले हरिभक्त पारायण संजय महाराज पाचपोर त्यांचंही सानिध्य लाभतं।
खूप छान त्यांच्यासोबतही वेळ जेव्हा जातो तेव्हा काही ना काही शिकायला मिळतं, काही ना काही तुमच्यामध्ये परिवर्तन होतं.